विरोधी पक्षनेते अजित पवार हे माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देत होते। यानंतर बघूयात बातमी पुण्यातनं। पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत आपण बघतोय घडामोडी वेगाने घडताना दिसतात। या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे। राज ठाकरेंच्या आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका असे आदेश शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे तटस्थ राहणार का असा प्रश्न विचारला जातोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काही वेळात मातोश्री इथं पत्रकार परिषद पार पडते आणि या पत्रकार परिषदेत ते निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय द्यायला होणारा उशीर आणि पुण्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर भाष्य करू शकतात। पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला फोन केले होते आणि त्यावरही उद्धव ठाकरे भाष्य करतील। आता आपण बघतो की काही वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। आता आपण पाहतोय की थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊ शकतात। त्यांच्याबरोबर त्यांच्या गटाचे इतरही महत्त्वाचे नेते इथे उपस्थित असतील आणि या सगळ्या याच्यामध्ये ते वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भाष्य करू शकतात। यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय द्यायला होणारा उशीर, पुण्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर देखील ते बोलू शकतात। पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला फोन केले होते, त्यावर देखील उद्धव ठाकरे भाष्य करतील। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की